हॅलो नमस्कार, मी माझ्या कोणताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर बघा, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आता आपण देवघरामध्ये दररोज नित्यपूजा करतो, दिवा प्रज्वलित करतो, तर त्यामधील जी उरलेली वात असते आता तर त्या वातीचं आपण काय करतो, कुठे फेकतो आणि त्यापासून आपल्याला कोणते दोष लागू होतात त्याविषयीची माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग माहिती जाणून घेऊया। तर बघा, आपल्या देवघरामध्ये दररोज नित्यनेमाने आपण पूजा करत असतो आणि देवासमोर दररोज दिवा हा लावला जातो। तर त्या दिव्याची स्वच्छता ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आता हे तर आपण सर्वच जण या गोष्टीचं पालन करतो, पण आता अजूनही कित्येक घरामध्ये त्या दिव्यांची म्हणावी तशी काळजी घेतली जात नाही। जसं की दररोज ती शिळी झालेली वात लावणं, दिवा वेळोवेळी साफ न करणं, म्हणजेच काय तर पहिली जी वात दिव्यामध्ये राहते असली की आपण त्या दिव्यामध्ये थोडं तेल टाकून दिवा देवासमोर लावून देतो, पण खरं तर शिळी झालेली वात परत लावूच नये। किंवा जर दिवा एखाद्या वेळेस जर हवेने विझला, तो शांत झाला आणि आता रात्रीच्या समयी समजा आपला दिवा चालू असतो आणि त्यामध्ये एखाद्या वेळेला हवेने तो दिवा विझला जातो आणि त्यामध्ये ते तेल शिल्लक राहतं, म्हणजे ते तेल तसंच राहून जातं, तर आपण काय करतो, सकाळी त्यामध्ये वातही तशीच असती आणि तेलही तसंच असतो, तर आपण तो दिवा लावून देतो। तर तो दिवा अजिबात लावायचा नाही, तेल असो किंवा वात असो, आपल्याला तो लावायचा नाही दिवा। तर ही खूप चुकीची पद्धत आहे, कारण असं की शिवपुराणात देखील सांगितलं गेलं होतं की आपण जेव्हा दिव्यामध्ये राहिलेलं तेल आणि शिळी वात झालेली ती वात जेव्हा लावतो, तर याचा परिणाम आपल्या डायरेक्ट धनाशी आणि आपल्या पैशाविषयीच्या आपल्याला अडचणी निर्माण होऊ लागतात, समस्या येऊ लागतात, हळूहळू आपण गरिबीकडे जाऊ लागतो। नसल तर तुम्ही एकदा प्रॅक्टिकल मध्ये करून बघा, अनुभव घेऊन बघा। मी तुम्हाला सांगते यावरून, हे प्रत्यक्षात ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, म्हणून तुमच्यासोबत हे शेअर करत आहे। तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये थोडं करून बघत जा, म्हणजे तुम्हाला काय तो अनुभव जाणवू लागेल। जेव्हा दिव्यामध्ये राहिलेलं तेल आणि ती शिळी झालेली वात आपण जेव्हा लावतो, तर याचा परिणाम आपल्या पैशाच्या आणि धनाविषयीच्या आपल्याला अडचणी निर्माण होत जातात, म्हणजेच आपल्या घरामध्ये पैशाची चणचण हळूहळू आपल्याला भासू लागते, पैसा कमी येऊ लागतो। त्यामुळे कधीही शिळी वात आपल्याला लावायची नाही। वातीचं नेमकं काय करायचं, जी आता उरलेली वात असते, शिळी वात म्हणजे कशी, आता आपण सकाळी आता देवपूजा केली, आज आता वात सकाळी बदलली, नवीन वात लावली, तर आता समजा जोपर्यंत दिवा राहिला तोपर्यंत राहिला आणि संध्याकाळी आपण देवपूजा करणारच, म्हणजे दिवाबत्ती करणारच, तर त्यावेळेला ती वात काढायची नाही। फक्त आज लावलेली वात आपल्याला उद्या परत ती लावायची नाही। सकाळची वात आपण संध्याकाळी लावू शकतो, परंतु आज लावलेली वात आपल्याला दुसऱ्या दिवशी ती लावायची नाही। ती काय करायची त्याचाच उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर राहिलेली वात इकडे तिकडे कधीच फेकायची नाही, तर त्या वातीचं नेमकं काय करायचं आहे, तर तीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर आपण जी दिव्यामध्ये वात वापरत असतो, तर ती वात संपत आली किंवा जर तुम्ही रोजच्या रोज ती वात बदलून नवीन लावत असाल, तर ती वात दिव्यामध्ये टाकत असाल, तर ती जी वात आहे तर ती वात दिव्यामधून काढल्यानंतर आपण काय करावं, तर त्या वातींचा आपल्याला प्रभावशाली उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर बघा, काही जण आता ही वात इकडे तिकडे टाकतात,
आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपण किती मनापासून आणि भक्तीने हा दिवा प्रज्वलित करत असतो। कारण असं की कोणतीही सेवा उपाय दिव्याच्या साक्षीनेच केली पाहिजे, तरच आपल्याला त्याचं फळही मिळतं आणि आपली पूजा सेवा देवापर्यंत लवकर नक्कीच पोचते। तर त्या दिव्यामध्ये आपल्या मनातील काही इच्छा असतात, भावना जोडलेल्या असतात आणि आपण तीच महत्त्वाची चूक नेमकी आपल्या हातून कळत न कळत घडून जाते। म्हणजेच आपल्याला माहिती नसतं, आपण काय म्हणतो आता याचं काम झालं आपण फेकून देतो, पण ती फेकून द्यायची नाही। दिवा लावताना पहिली जी वात आहे ती फेकून देतो, कारण जो दिवा आपण देवासमोर प्रज्वलित करतो तर तो तेवढाच पवित्र देखील असतो। त्यामुळे आपण दिव्यांची वारंवार स्वच्छता पण करावी। रोज दिवा घासणं प्रत्येकाला शक्य होईल असं नाही, पण किमान आठवड्यातून एकदा तरी दिवा आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचा आहे। दररोज दिवा लावण्या अगोदर निदान स्वच्छ आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचं आहे, कारण की या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या घराला दोष लागू होतात या गोष्टींमुळे। कारण की कोणतीही शुभ कार्य असेल तर सर्वात अगोदर आपण काय करतो, दिवाच प्रज्वलित केला जातो, दिवा प्रज्वलित करून घेत असतो आणि नंतर कोणत्याही पूजेला सुरुवात होते। तर म्हणूनच या दिव्याला अतिशय महत्त्व दिले जातं आणि ती वात कुठेही न फेकता त्याचा योग्य तो वापर आपण करायला हवा। आणि जेव्हा आपण या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतो तर यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होऊन जाते आणि जे काही दोष आपल्या घराला लागलेले आहे ते देखील दूर होऊन जातात। तर आपण ही चूक कधीच करू नका। तर ती उरलेली जी वात आहे तर त्या एखाद्या डब्यामध्ये आपल्याला जमा करून ठेवायची आणि थोड्या साचल्या म्हणजे 5, 6, 8, 10 झाल्या की आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन मातीमध्ये ह्या वाती दाबून टाकायच्या आहे। किंवा तुमच्या जवळपास जर कुठे एखादं आता शुभ झाडे, कोणती बेलाचं झाड, वडाचं झाड, औदुंबराचं झाड, पिंपळाचं झाड, शमीचं झाड, त्या झाडाखाली तुम्हाला जर शक्य झालं तर ही जी झाडं आहेत ही पवित्र झाडे आहेत, तर त्या झाडाखाली देखील तुम्हाला दाबता आली तर तुम्हाला मातीमध्ये थोडासा खड्डा करून दाबून टाकायची आहे। फक्त आपल्याला तुळशीमध्ये तुम्ही म्हणसाल की हे झाड पवित्र नाही का तुळशीचं, पण तुळशीमध्ये दाबायचं नाही, तुळशीमध्ये नाही दाबायचं। ही जी मी झाडं सांगितली त्या झाडाखालीच तुम्हाला दाबून टाकायचं आहे। तर यामुळे काय होतं की शिल्लक राहिलेली वात कुणाच्या पायाखाली किंवा इकडे तिकडे पडणार नाही आणि आपल्याला काही दोष पण लागणार नाही। कारण की जी ही राहिलेली वात आहे त्यामध्ये सुद्धा आपली भक्ती इच्छा असतात, त्यामुळे ही एक छोटी गोष्टच आपण आवर्जून, त्यामुळे ही एक छोट्या गोष्टीचं आपल्याला आवर्जून पालन करायचं आहे। आता यानंतर दुसरा उपाय म्हणजे असा की आता प्रत्येकांनाच झाडाखाली जाऊन दाबून टाकणं ह्या वाती शक्य होत नाही। म्हणजे आता कोणी फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतं किंवा कोणी सिटी मध्ये राहतं, कोणी कुठे राहत असेल, तर आता प्रत्येकाला झाडे अवेलेबल असतील असं नाही। तर मग त्यावेळी काय करायचं, यासाठी घरामध्ये एका डब्यामध्ये आपल्याला त्या वाती साचून ठेवायच्या आहे। सेम तसंच 8, 10 वाती 15 वाती झाल्या की किंवा 2, 4 जर झाल्या की एखाद्या पंतीमध्ये आपल्याला 2-3 कापुराच्या वड्या टाकून त्या सुद्धा तुम्ही त्या वाती जाळून टाकायच्या आणि जी खाली जी राख उरेल त्याची वाती त्या जाळल्यानंतर तर ती जी राख आहे तर ती आपल्या कपाळाला थोडासा टिक्का लावायचा आणि आपल्या घरामध्ये थोडी 4 कोपऱ्यामध्ये ती आपल्याला टाकायची आहे। हे खूपच छान आणि एकदम सर्वात सोपी गोष्ट आहे आणि हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा। तर आता ह्या वाती कधी जाळायच्या, तर तुम्ही शक्यतो शनिवारी जाळण्याचा प्रयत्न करा किंवा मंगळवारी जाळण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जेव्हा जाळणं होईल तेव्हा त्या वाती तुम्ही जाळू शकता। अशा पद्धतीने आपल्याला या वातींचा उपाय करायचा आहे। आणि आपण जेव्हा दिवा लावतो तर दिव्यामध्ये तेल थोडं जास्त प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे। म्हणजे जेवढा जास्त वेळ दिवा आपल्या घरामध्ये जळतो तर तेवढी आपल्या घरामध्ये जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवते आणि आपल्यावरती
कोणतंही दुःख संकट येत नाही। हा दिवाच आपल्या घरामध्ये एक चैतन्य निर्माण करत असतो आणि सकारात्मक ऊर्जा देखील वाढवत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये दैवी शक्तींचा कायम अखंड वास राहतो। यामुळे आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश देखील करत नाही। जे कोणी हे नियम पाळत नसेल त्यांनी अवश्य या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करत चला। नक्कीच घरामध्ये तुम्हाला प्रसन्नता जाणवू लागेल आणि घरामध्ये एक दिवा लावण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या देवांची घरामध्ये दररोज न चुकता नित्यपूजा ही केलीच पाहिजे। तर रोजच्या रोज दिवा साफ करणं शक्य होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, आठवड्यातून एक दिवस आपल्याला ठरवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर जेव्हा आपला पिरियड येतो, मासिक धर्म होतो, तर आता आपल्या घरामध्ये जर कोणी नसेल आता समजा पूजा करणार, तर आपले देव 4-5 दिवस हे तसेच राहते, म्हणजे आपली पूजा होत नाही। तर त्यानंतर काय करायचं आहे, तर आपल्याला आपले ते 5 दिवस झाले की आपल्याला आपले देव स्वच्छ करून घ्यायचे आहे, आपला दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे। आता तुमच्या देवघरामध्ये जर कलश असेल तर कलशामधील पाणी बदलून घ्यायचं आहे, तो तांब्या आपल्याला घासून घ्यायचा आहे। आपल्याला पूर्ण देवघराची स्वच्छता करून नंतर पूजा करायची आहे आणि खरोखर पूजा करत चला, सेवा करा, मनापासून श्रद्धेने उपाय करा। तुम्हाला काही उपायाला वेळ लागेल, पण उपायांचा फायदा आणि सेवेचा फायदा हा देव नक्कीच आपल्याला देत असतो। कुठेतरी आपली कर्म थोडी कमी पडतात किंवा आपले कष्ट कमी पडतात, त्यामुळे आपल्याला कधी लवकर रिझल्ट मिळत नाही। त्यामुळे भक्ती करणं सोडू नका, उपायही करत चला, कष्टही करत चला। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।